नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 13 डिसेंबर 2025 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए मिलिंद साठे यांची महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता पदी नियुक्ती झालेली आहे. तर त्यांनी 8 डिसेंबर 2025 रोजी पदभार हा स्वीकारलेला आहे. तर महाधिवक्ता यांची नियुक्ती राज्यपाल करतात. तर भारतीय संविधानातील कलम 165 नुसार त्यांची नियुक्ती केली जाते. प्रश्न दुसरा, फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी मीरा भाईंदर महानगरपालिका ही फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. तर उद्देश आहे शहराला डिजिटल स्वरूप देणे आणि नागरिकांना मोफत इंटरनेट सुविधा पुरवणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. प्रश्न तिसरा, पहिला फिफा शांतता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए डोनाल्ड ट्रम्प यांना पहिला फिफा शांतता पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. तर डोनाल्ड ट्रम्प हे पहिले विजेते आहेत. तर पुरस्कार वितरणाची तारीख ही 5 डिसेंबर 2025 होती. तसेच पुरस्काराचा उद्देश आहे शांततेसाठी असाधारण आणि अतुलनीय प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार हा दिला जातो. तर इतर काही महत्त्वाचे पुरस्कार पाहू. 43वा लोकमान्य टिळक पुरस्कार नितीन गडकरी यांना देण्यात आला. आंतरराष्ट्रीय जैन पुरस्कार 2025 डॉक्टर हिमांशू कुलकर्णी यांना देण्यात आला. दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल यांना देण्यात आला. राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार सोनू निगम यांना देण्यात आला. शास्त्र सामंजस्य पुरस्कार 2025 डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ यांना देण्यात आला. एबुल पुरस्कार 2025 मसाकी काशीवारा यांना देण्यात आला. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल यांना देण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 बानू मुस्ताक यांना देण्यात आला. 34वे सरस्वती सन्मान पुरस्कार 2024 भद्रशदास स्वामी यांना देण्यात आला. आणि पहिला फिफा शांतता पुरस्कार हा डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आला. प्रश्न चौथा, भारत आंतरराष्ट्रीय समुद्री शेवाळ प्रदर्शन आणि परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी केरळ या ठिकाणी भारत आंतरराष्ट्रीय समुद्री शेवाळ प्रदर्शन आणि परिषद ही आयोजित करण्यात आली आहे. तर ही 7वी परिषद आहे. तर दिनांक आहे 29 ते 30 जानेवारी 2026 दरम्यान ही परिषद आयोजित केली जाणार आहे. तर ठिकाण कोची केरळ हे आहे. तर थीम आहे स्वीड 2030. तसेच या परिषदेची सुरुवात ही 2019 पासून झालेली आहे. तर 6वी आवृत्ती चेन्नई या ठिकाणी झाली होती. तर 7वी आवृत्ती कोची केरळ या ठिकाणी होणार आहे. केरळ राज्याबद्दल माहिती पाहू. केरळ राज्याची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजय. राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. तसेच राज्यसभा सीट आहेत 9, लोकसभा सीट आहेत 20, विधानसभा सीट आहेत 140. तसेच महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत एराविकुलम राष्ट्रीय उद्यान, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, पेरियार राष्ट्रीय उद्यान, अनामुडी शोला राष्ट्रीय उद्यान, पम्मादूम शोला राष्ट्रीय उद्यान, मथिकेटन शोला राष्ट्रीय उद्यान हे 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. प्रश्न 5वा, पेटा इंडियाचा 2025चा पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी रवीना टंडनला पेटा इंडिया 2025च्या पर्सन ऑफ द इयर म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. तर पेटाचा फुल फॉर्म आहे पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स.
तसेच 2025चा पुरस्कार हा रवीना टंडनला देण्यात आला, 2024चा आदा शर्मा यांना देण्यात आला व 2023चा दिया मिर्झा यांना देण्यात आला आहे. प्रश्न 6वा. भारतातील कोणत्या राज्याने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रमांतर्गत मतदार यादीचे 100% डिजिटलायझेशन पूर्ण करणारे पहिले राज्य ठरले आहे? बरोबर मित्रांनो, राजस्थान राज्य हे भारतातील स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रमांतर्गत मतदार यादीचे 100% डिजिटलायझेशन करणारे पहिले राज्य ठरले आहे. तर या प्रक्रिया सुरू असलेल्या 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राजस्थानने अशी कामगिरी करणारे पहिले राज्य होण्याचा मान मिळवलेला आहे. राजस्थान राज्याबद्दल माहिती पाहू. राजस्थानची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे. राज्यसभा सीट आहेत 10. लोकसभा सीट आहेत 25. विधानसभा सीट आहेत 200. तर महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत रणथंभोर राष्ट्रीय उद्यान, सरिस्का राष्ट्रीय उद्यान, केवलादेव गाना राष्ट्रीय उद्यान, मुकुंदरा हिल्स राष्ट्रीय उद्यान, राष्ट्रीय मरू उद्यान हे 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. प्रश्न 7वा. ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार कोणास देण्यात आला? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी अनंत अंबानी यांना ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावाद पुरस्कार हा देण्यात आला आहे. तर अनंत अंबानी यांना प्राणी कल्याणासाठी, विशेषतः त्यांच्या वनतारा या वन्यजीव संवर्धन प्रकल्पातील कार्यासाठी दिला आहे. तर हा पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई ठरले आहेत. प्रश्न 8वा. अझलन शाह हॉकी चषक 2025 कोठे आयोजित झाला? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए मलेशिया या ठिकाणी अझलन शाह हॉकी चषक 2025 हा आयोजित झाला आहे. तर या चषकामध्ये 6 संघ सहभागी झाले होते आणि विजेता संघ आहे बेल्जियम व उपविजेता आहे आपला प्यारा भारत देश. प्रश्न 9वा. डिसेंबर 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स मध्ये 19वा सदस्य म्हणून कोणता देश सामील झाला आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए रशिया हा आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्समध्ये 19वा सदस्य देश म्हणून सामील झाला आहे. तर ज्यामुळे भारताच्या नेतृत्वाखालील मोठ्या मांजरीच्या संरक्षणासाठी जागतिक प्रयत्नांना बळकटी मिळालेली आहे. प्रश्न 10वा. महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी 131वा भारताचा क्रमांक आहे. तर 181 देशांमध्ये महिलांच्या कल्याणाचे मूल्यांकन करतो. तसेच ज्यामध्ये डेन्मार्क हे पहिले क्रमांकावरील देश असून अफगाणिस्तान हा सर्वात खाली आहे.